गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. कधी कधी असं होतं ना की आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो आणि कुठलीही कामं करायचं मन नसतं एक्स्ट्राची, फक्त आराम करायची इच्छा होते. आणि आज असंच काहीसं मला फील होत होतं आणि खूप दिवसांनी मी आज किचनमध्ये काम करते असंही मला फील होत होतं. बॅक टू बॅक ऑर्डर्स किंवा घरी जातानाचं ट्रॅव्हलिंग ह्याच्यामुळे खूप बॉडी थकली होती. त्यामुळे मस्त सगळ्यात तिथं गरमागरम पोहे खाऊन घेतले आणि रिलॅक्सच दिवसभर सिरीज बघायचा प्लॅन होता. दुपार झाल्यानंतर विचार असं वाटलं की यार आता भूक लागली, सो काहीतरी ऑर्डर करावं. सो मस्त पावभाजी पिझ्झा ऑर्डर केला. खाऊन झाल्यानंतर फ्रेश होऊन सुद्धा मी मस्त सिरीज बघत दिवसभर लोळे, कारण बॉडीला आरामाची गरज होती. सायंकाळी इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर झालं होतं. मस्त गरमागरम कॉफी घेतली, देवाला धूप अगरबत्ती केली. आणि खूप दिवसापूर्वी ना मी व्लॉगमध्ये बोलले होते की मी काहीतरी शॉपिंग केलेली आहे. आणि लिटरली एवढ्या बिझी स्केड्यूलमुळे मलासुद्धा ती शॉपिंग बघता आली नाही. आणि येस, ती ही शॉपिंग आहे. ये दिस इज माय नी क्युटीज. तर आता संध्याकाळी फ्रेश मूड होता, सो विचार केला की मस्तच काहीतरी छान बनवावं. माझं नॉनव्हेज खायची इच्छा होती, म्हणजे माझी चिकन खायची इच्छा होती आणि सागरला फिश खायचे होते. सो मस्त एका साईडला स्पायसी असं मी चिकन बनवून घेतलं आणि एका साईडला प्रॉन्स बनवले. आणि मध्ये माझ्या कझन्स लोकांचा व्हिडिओ कॉल आला होता, सो त्यांच्यासोबतसुद्धा गप्पा केला. आणि प्रॉन्सला मी काहीही एक्स्ट्राचं मॅरिनेशन करत नाही, फक्त मसाला लावते, लाल तिखट लावते, हळद आणि लसूण आणि कढीपत्त्याचा तडका देऊन मी प्रॉन्स बनवून घेते. नंतर क्लीन केलं, मस्त स्पायसी असं आपण जेवण जेवलो आणि मस्त झोपून गेले. गुड नाईट, बाय बाय.